राज्यात गाजत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर येत आहे। अशोक खरातच्या विरोधात स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाने बीडमधील एका व्यक्तीने गंभीर तक्रार दाखल केली आहे। या तक्रारीनुसार राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या जीवाला राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यापासून धोका असल्याचं म्हटलं जात आहे। या तक्रारीमुळे राजकीय वर्तुळात आणि पोलीस प्रशासनात मोठी खळबळ माजली आहे। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बीड जिल्ह्यातील एका इसमाने थेट एसआयटी कडे धाव घेत ही तक्रार नोंदविली असून अशोक खरात प्रकरणाशी संबंधित धागेदोरे तपासले जात असताना या तक्रारीने तपासाची दिशा अधिक गुंतागुंतीची केली आहे। रुपाली चाकणकर यांच्याकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण होऊ शकतो असा दावा या तक्रारदाराने केलाय। तक्रारीत तथ्य किती आणि खोडसळपणा किती याचा शोध एसआयटी घेणार। राजकीय आकाशातून ही तक्रार करण्यात आली आहे का या अंगानेही पोलीस तपास होण्याची शक्यता आहे। अशोक खरात प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला आणि इतर पीडितांसाठी एसआयटीने हेल्पलाईन क्रमांक आणि इतर माध्यमे उपलब्ध करून दिली आहे। या माध्यमातून दररोज विविध प्रकारच्या तक्रारींचा ओघ सुरू आहे। यामुळे केवळ आर्थिक फसवणूक किंवा लैंगिक शोषणाचेच गुन्हे नाही तर अनेक कौटुंबिक वादासंदर्भात देखील तक्रारी येत असल्याचे सूत्रांनी सांगितले। भोंदू अशोक खरात प्रकरणाचा मुख्य तपास करत असताना दररोज येणाऱ्या या शेकडो तक्रारींच्या सत्यता पडताळून पाहणे हे एसआयटी समोर मोठे आव्हानच ठरत आहे। दरम्यान इतरांचे भविष्य सांगणाऱ्या भोंदू अशोक खरात स्वतःच्या भवितव्याबाबतच अंधारात असल्याचं चित्र समोर आलंय। चौकशी दरम्यान मी इथून बाहेर पडेल असं वाटत नाही, माझं मरण इथेच आहे अशी प्रतिक्रिया खरातने दिल्याची माहिती आहे। खरात विरोधात आतापर्यंत 15 गुन्हे दाखल झाले असून तिसऱ्या गुन्ह्यात सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे। चौकशीत फसवणुकीचा गुन्हा कबूल केल्याचीही माहिती समोर येत आहे। धार्मिक विधीच्या नावाखाली लैंगिक शोषणाचे गंभीर आरोप त्याच्यावर आहे। तसेच आर्थिक गैरव्यवहार आणि महिलांची फसवणूक केल्याचे प्रकारही उघडले जात आहे। एसआयटीच्या तपासात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।